सत्ता आल्यानंतर, एवढी सगळी सत्ता असल्यानंतर सुद्धा तुम्ही देश कधी सांभाळणार आहात की नाही, राज्य म्हणून कधी सांभाळणार आहात की नाही, की केवळ पक्ष म्हणून सांभाळणार आहात तुम्ही? मधल्या काळात मी असं म्हटलं होतं, ते आजही माझं मत आहे की आपल्या देशाला आता पंतप्रधानांची गरज आहे, गृहमंत्र्यांची गरज आहे, अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. कारण आता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत, देशाचे नाहीयेत. देशाचे म्हणून कारभार कुठे? ज्या सोनम वांगचुक यांचा उल्लेख मी केला, आपण किती लोक त्यांच्याबद्दल बोलतोय? किती लोकांना सोनम वांगचुक माहितीये? काय त्यांनी असा गुन्हा केला होता? काय म्हणून त्यांना डायरेक्ट रासुका मध्ये अटक केली? काय एवढं मोठं राष्ट्र विघातक काम त्या वांगचुक यांनी काय केलं होतं? काय चूक केली होती वांगचुकांनी? काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते. मग असं नेमकं काय घडलं? मग सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर मणिपूरमध्ये चूक कोणी केली होती? का पेटलं मणिपूर?